बाजूला बसलेले पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून गुणलेखन आम्हाला अनुभवायला मिळते आणि गोलंदाजाची कडून गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय तर म्हणजे गोलंदाज अतुल, ज्याने गेल्या सामन्यामध्ये देखील एक चांगली सुरुवात सुरई संघाला करून दिली होती. तीच सुरुवात या सामन्यामध्ये देखील करून देईल का सुरई संघाला. स्ट्राईकवर असेल कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट मिस्टर हेमंत पाटील आणि नॉन स्ट्राईकला असेल बॅट्समन मंगेश. दोन्ही संघांना मनपूर्वक गोड गोड शुभेच्छा. पहिला चेंडू इलिव्हेट करण्याचा प्रयत्न गॅप मध्ये आहे, चेंडू निघून जाईल. वन बाउन्स सीमारेषा पार, डावाची चांगली सुरुवात, चौकार. अनुभवाचा वापर केला जातो हेमंत पाटील कडून, कारण इनफिल्डचं षटक आहे आणि इनफिल्डच्या षटकामध्ये जर ऑफसाईडचा विचार केला सर्व क्षेत्राच्या सीमारेषेच्या आत आहे आणि त्याच संधीचा फायदा उचलत चेंडूला सीमारेषेच्या बाहेर केला हेमंत पाटीलने. संघाची चांगली सुरुवात, बिनबाद 4. शॉर्ट प्लेन चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा कुठला क्षेत्ररक्षक ऑन साईडला तैनात केला गेला नाहीये. बॅक टू बॅक दुसरा चौकार. आई कारल्या गडाची आई ग, मला नवद बोलाची घाई ग. आई कारल्या गडाची. थँक्यू स्वप्नील पाटील, लावण्या डीजे. वेगवेगळी संगीत, वेगवेगळी गीतं आम्हाला ऐकायला मिळतात आणि हा वारसा आहे मित्रांनो. आगरी कोळी संगीत जे आहे ते आपला वारसा आहेत. वडीलधाऱ्या माणसाने आपल्याला शिकवण दिली की येणाऱ्या पाहुण्याला देखील आपली अर्धी भाकर द्यायची आणि तसंच आधारित त्या प्रत्येक गावामध्ये आपण अनुभवत असतो आगरी कोळी समाजाकडून. आणि तीच आगरी कोळी गाणी जी हळदी कार्यक्रमाची रंगत वाढवतात ती आगरी कोळी गाणी आम्हाला ऐकायला मिळत आहेत. धावसंख्या झाली ती म्हणजे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा. चांगली सुरुवात मी म्हणेन केवणी स्पोर्ट्स संघाची आणि कुठेतरी आता गोलंदाजीमध्ये धार आणावी लागेल सुरई संघाला. यावेळेस मात्र व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट आला नाहीये, चेंडू निघून जातो, पॉईंटच्या क्षेत्रात अडवला जाईल. इनफिल्डच्या आतमध्ये एक धाव मिळेल. धावसंख्या झाली 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा. आता कुठेतरी स्ट्राईक रोटेट होते, स्ट्राईकवर जाऊन पोहोचतोय तो म्हणजे फलंदाज मंगेश. खूप चांगली आक्रमक फलंदाजी हेमंतने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आणि संघासाठी फायदेशीर ठरले. एक चांगला स्टार्ट मिळून देतोय आणि चांगला स्टार्ट असेल तर विजयाला गवसणी देखील तुम्हाला लवकरात लवकर घालता येऊ शकेल. पण आता कुठेतरी थांबावं लागेल सुरई संघाला. पुन्हा एकदा ऑकवर्ड पुल म्हणेन मी, व्यवस्थित टाइम झाला नव्हता. एक धाव मिळेल, क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव मिळून धावसंख्या झाली ते म्हणजे 10 धावा, बिनबाद 10. चेंडू फेकून झाले आतापर्यंत या पहिल्या षटकातले 4. पहिल्या चेंडूवर 4 आले, दुसऱ्या चेंडूवर 4, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर 1 धाव आणि चौथ्या चेंडूवर 1 धाव. पाचवा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्ग सज्ज आहे, राईट आर्म ओव्हर द विकेट अतुल. पुन्हा एकदा गती थोडीशी कमी गेली होती, उडवायचा प्रयत्न झाला ऑन साईडला पण चेंडू निघून जाते तो म्हणजे लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांचा चौकार. यशस्वी गोलंदाज ठरला होता. आता मात्र अतुलला कुठेतरी मार बसतोय. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट ओव्हर. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने पूल कनेक्ट केलाय. यावेळेस मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चेंडू गेला, पंचांचा इशारा येतोय. 6 धावा, षटकार. आणि पूर्णपणे समाचार घेतलाय अतुलचा हेमंतने, कारण हेमंतच्या बॅटमधून आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये 3 चौकार आले, 1 षटकार आला आणि 1 एकेरी धाव आले. म्हणजे पूर्णपणे अधिराज्य गाजवलंय या पहिल्या षटकावर केवणी स्पोर्ट्स केवणीने. आणि खास करून मी सांगेन हेमंत पाटीलने, कारण हेमंतने या षटकामध्ये वैयक्तिक 19 धावांचं योगदान दिलं आणि 1 धाव काढले.
ती म्हणजेच मंगेशने. मंगेशचं देखील तितकंच कौतुक करेन की त्याने स्ट्राईक रोटेट पुन्हा एकदा हेमंतला स्ट्राईकवर आणला आणि हेमंतने स्ट्राईकवर येता एक चौकार आणि एक षटकार खेचला. पहिल्या षटकाची चांगली सुरुवात केवणी स्पोर्ट्स केवणी संघासाठी आणि आता मात्र थोडासा विचार करावा लागेल कर्णधार जय दुर्गा सुरईच्या. जय दुर्गा सुरई खूप चांगला संघ आहे आणि आताच एक प्रीमियर लीग देखील झाली होती सुरई गावामध्ये. खूप चांगल्या पद्धतीने त्या टुर्नामेंटमधून देखील चांगले चांगले हिरे चांगले चांगले तारे सितारे सुरई गावाला मिळाले, सुरई संघाला मिळालेत आणि त्याचा फायदा आज होईल का ते पाहणं देखील तितकंच गरजेचं असणार आहे. नवीन गोलंदाजी मार्कवर सुजित ज्याने गेल्या वेळी शेवटचं षटक हाताळलं होतं. फक्त 6 धावा त्याने शेवटच्या स्लॉगवरच्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या आणि म्हणूनच की काय या दुसऱ्या सामन्यामध्ये त्याच्यावरच कर्णधारावर विश्वास ठेवला आणि विकेटचा शोध घेण्यात यशस्वी होईल का गोलंदाज सुजित. लेट्स सी. चला घाई करा. स्ट्राईकवर बॅट्समन असेल मंगेश, नॉन स्ट्राईकला असेल हेमंत आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुजित. पंचांच्या डावीकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज. पुन्हा एकदा फिंगर रोल केले गेले होते. गुडलेन स्पॉट क्लिअर केल्यानंतर हलकाचा चेंडू बाहेर वळतोय. विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय. धावसंख्या थांबले ती म्हणजेच आकडा 20 वर. यापुढील सामना असणार तो म्हणजेच गावदेवी डुंगे विपक्षचे चौटा हिरवा माणकोली. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पहिला डाव संपल्यानंतर यायचंय आणि संपर्क साधायचा गावदेवी डुंगे चौटा हिरवा माणकोली तसेच आई गवदेवी नवगर आणि ठाकूरपाडा स्पोर्ट्स या दोन्ही सर्व संघाच्या कर्णधारांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा किंवा आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचे. या दरम्यान आपण पाहिलं तर चेंडू निर्धाव हाताळला गेलाय. वाईट बॉल हाताळला गेलेला आहे. आम्ही सूचनेकडे थोडंसं लक्ष होतं, दिलगिरी व्यक्त करतोय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 21 धावा 21. पुन्हा एकदा चेंडूच्या रेषेत न येता फटका कनेक्ट करण्याचा प्रयत्न झाला. आपण गोलंदाजाचा रिलीज पॉईंट बघा, त्यानंतर चेंडूचा टप्पा कुठे आहे, चेंडू कुठल्या दिशेने वळतोय, चेंडूचा वेग किती आहे, खेळपट्टीचा वापर करायला हवा, तुमचा फ्रंट फूट बॅक फूटचा वापर करायला हवा, तुमचा हँड आय कोऑर्डिनेशन व्यवस्थित असायला हवं. या सर्व गोष्टींचा विचार केला, सर्व बाबींचा विचार केला तर हेमंत थोडासा अव्वल वाटतोय या सर्व बाबींचा विचार केला तर. पण कुठेतरी कमी पडतोय मंगेश. आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव हाताळत गोलंदाज सुजितने. यावेळेस मात्र स्ट्रोक चांगला आहे, निघून जाईल मिड विकेट सीमारेषा बार. लांब लचक षटकार. झाले ती म्हणजे 27 धावा 27 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 0 विकेट्स. खूप महत्वाची गोष्ट आहे, पहिल्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी दमदार भागीदारी बनवत आहेत मिस्टर हेमंत आणि मिस्टर मंगेश. 27 धावा स्ट्राईकवर मंगेश असेल. यावेळेस शफल होऊन विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न झाला होता पण मात्र पंचांच्या माध्यमातून लेग बाईटचा इशारा येतोय. शरीराचा वेध घेतला गेलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या झाली ते म्हणजेच 28 धावा 28 रन्स. यापुढील होणारा सामना असेल आई गावदेवी वडूनवगर विपक्ष ठाकूरपाडा स्पोर्ट्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पहिला डाव समाप्ती होण्याच्या अगोदर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय, अन्यथा पेनलाइज करण्यात येईल. पंचाच्या माध्यमातून दरम्यान वाईटचा इशारा आला. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या 29 झाली आहे. पुन्हा एकदा मी सूचना करतोय, आई गावदेवी नवगर विपक्ष ठाकूरपाडा स्पोर्ट्स दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पहिला डाव समाप्तीच्या अगोदर आमच्या आयोजकांची भेट घ्यायची नाणेफेकीसाठी, अन्यथा तुम्हाला पेनलाइज व्हावं लागेल. या सूचना आहेत आणि 60 संघाचा समावेश असताना हे सर्व नियम आम्हाला कडकपणे पाळावे लागतात. धावसंख्या 29. पुन्हा एकदा व्यवस्थित टाइम होत नाहीये. गोलंदाजाचं कौतुक करेन मी, कारण पूर्णपणे पकड मजबूत करतोय या षटकामध्ये. जरूर एक षटकार आलाय पण तरी देखील खूप चांगल्या पद्धतीने स्वतःचा विश्वास साध्य करतोय. धावसंख्या थांबवतोय तो म्हणजेच 29 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातला सुजितचा. स्ट्राईकवर बॅट्समन असेल हेमंत. पुन्हा एकदा फक्त हलक्यातून चिप करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू बहुतेक मिडऑफच्या क्षेत्रामध्ये अडवला जाईल. 1 धाव मिळेल. धावसंख्या झाले 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 30 धावा. दरम्यान आगमन झालेले भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि तालुका क्रिकेटचे एक मोठं नाव सुभाष ठाकरे, त्याचबरोबर महेश ठाकरे या दोन्ही
खेळाडूंना मी विनंती करेन आयोजकाच्या माध्यमातून की आपण व्यासपीठावर यायचं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. सुभाष ठाकरे आणि महेश ठाकरे या दोन्ही खेळाडूंना विनंती असेल की दादा आपण व्यासपीठावर यायचं आहे. चला हडल करू नका प्लीज मित्रांनो. कर्णधार फक्त येईल, गोलंदाजांना सूचना करेल आणि आपण खेळ चालू करायचा. कारण तुम्ही अनुभवी खेळाडू आहात. खूप सारे ऊन पावसाळे तुम्ही या क्रिकेटचे पाहिलेले आहेत. खूप मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तुम्ही सहभाग नोंदवलेला आहे. तर वारंवार प्रत्येक षटकानंतर हर्डल करण्याची काही गरज नाहीये मला असं कुठेतरी वाटते. कारण तुम्ही तुमचा दर्जा उंचावलाय. आम्ही मीरा भाईंदरमध्ये राहतो आणि मीरा भाईंदरमध्ये सुद्धा तुमच्या परिसरातल्या खेळाडूंचं नाव अदबीने घेतलं जाते. तर मात्र ते अदबीने घेतलं गेलेलं नाव कुठेतरी तसंच राहावं म्हणून जरा नियमांमध्ये थोडंसं नियमांचं पालन झालं पाहिजे. ही खूप महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. धावसंख्या झाली ते म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा. नवीन गोलंदाज आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून सज्ज होतोय आकाश, ज्याने गेल्या सामन्यामध्ये दुसरं षटक हाताळलं होतं. आता तिसऱ्या षटकाची जबाबदारी स्वीकारतो या बहुमूल्य अशा सामन्यामध्ये. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच हेमंत, नॉन स्ट्राईकला असेल मंगेश. उजव्या हाताचा फलंदाज हेमंत मात्र खूप चांगल्या पद्धतीने या डावामध्ये खेळ करतोय. आपल्या संघासाठी कर्णधार आहे. दिशा भरकटली, पंच वळत आहेत आणि पंचाच्या मध्यमातून वाईडचा इशारा आहे. या सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी कसरत करण्याची संधी आमच्या पंचांना देखील मिळते. धावसंख्या झाली ती म्हणजे 31 धावा आणि वडूनवगर संघाचे प्रतिनिधी आलेले आहेत. तर विनंती करतो ठाकूरपाडा स्पोर्ट्स संघाच्या प्रतिनिधी देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे प्लीज. धावसंख्या 31. यावेळेस परफेक्ट पूल, चेंडू निघतो मिड विकेट क्षेत्रामध्ये. पण काय बात आहे, क्या बात आहे. छोटा पॅकेट बडा धमाका, झेल स्वीकारला तो म्हणजेच रुपेश आणि क्या बात आहे, जबरदस्त. एकतीस धावा. एक वाईड आला होता या तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर. त्यानंतर लगेचच गडी बाद झालाय. धावसंख्या झाले 31 धावा, 31 रन्स. आणि आता मात्र पहिल्या षटकामध्ये 19 धावांचं योगदान त्याने दिलं होतं. त्यानंतर एकच धाव दुसऱ्या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून काढण्यात आली आणि 20 धावा पूर्ण करून बाद झालाय फलंदाज हेमंत पाटील. धावसंख्या 31 धावा, 31 रन्स. यापुढील सामना असणार आहे आई गावदेवी वडूनवगर विपक्ष ठाकूरपाडा स्पोर्ट्स. आई देवी वडनवगर विपक्ष अष्टविनायक ठाकूरपाडा. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी हा डाव संपण्याच्या अगोदर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नाणेफेकीसाठी यायचे प्लीज. अष्टविनायक ठाकूरपाडा, आम्ही महेश ठाकरे यांचा इंटरव्ह्यू कव्हर केला गेला होता, माहिती तुमच्यापर्यंत नंतर पोहोचवतोय. फिंगर रोल, परफेक्ट डिलिव्हरी, रिलीज पॉइंट देखील तितकाच चांगला. अँगल बनवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न झाला होता. खूप चांगल्या पद्धतीने षटक हाताळतोय तो म्हणजेच आकाश, कारण या अगोदर चेंडूवर त्यांनी हेमंतला बाद केलं होतं आणि त्यानंतर या यशाची गाथा पुढे नेण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज आकाश. आणि जिथं मनीष आपल्याकडे थांबवतोय. दरम्यान दिनेश चौगुले यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचे. त्याचबरोबर भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष ठाकरे आणि महेश ठाकरे यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचे. दरम्यान एक अप्रतिम हा हुकचा फटका पाहिला आपण. चेंडूला भिरकावलंय. 6 धावासाठी षटकार. भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष ठाकरे यांचे पिताश्री आदरणीय अनंताजी ठाकरे, हरिभक्त परायण आमचे गुरुवर्य, त्याच समेत हरिभक्त परायण किरणजी ठाकरे या दोन्ही महाराजांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचे. आपलं मनपूर्वक असा हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. धावसंख्या 37. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला. लेग बिफोर विकेटची अपील करण्यात आली. पंचाच्या माध्यमातून उंचीचा दाखला घेतला गेला. लेग बाईटचा इशारा करण्यात आला. 1 धावांची ऍड करण्यात आली. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 38 धावा, 38 रन्स. नामदेव स्पोर्ट डोंगरी संघाचा संगणक आपण व्यासपीठावर यायचे. आपलं पण मनपूर्वक स्वागत आहे. आपण आयोजकाशी संपर्क साधायचे.
नामदेव स्पोर्ट डोंगरे संघाचा संगणक निश्चित जर आपण आला असेल तर आपण व्यासपीठावर यायचे आपलं मनपूर्वक असा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दरम्यान पाहतोय आपण आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण आणि या सुभाष ठाकरे यांचे पिताश्री अनंताजी ठाकरे आणि त्यांच्यासोबत पाहतोय आपण हरिभक्त परायण किरण महाराज यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम. मान्यवरांचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा सामन्याकडे घेऊन जातोय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 38 धावा. सामना चालू आहे तो म्हणजेच दुसऱ्या फेरीतला पहिला. केवणी स्पोर्ट्स केवणी विपक्ष जय दुर्गा सुरई त्या दरम्यान खूप चांगलं एलिव्हेशन डिस्टन्स थोडंसं कमी आहे. सीमारेषेकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल स्वीकारतोय आणि बाद होतोय फलंदाज तो म्हणजेच निलेश. पण भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान ग्रामीण अध्यक्ष आणि या तालुका क्रिकेटचा षटकार किंग म्हणून खऱ्या अर्थाने ज्याची ओळख आहे असे एक आदर्श व्यक्तिमत्व सुभाष ठाकरे दादांचं आगमन होते. वेलकम, सुस्वागतम. त्यासोबत मी दिनेश चौगुले यांना सुद्धा विनंती करेन की आपण सुद्धा यायचं आहे. आणि महेशजी ठाकरे यांना पण विनंती करेन की आपण सुद्धा यायचं आहे. धावसंख्या झाली ती म्हणजेच 38 धावा. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळले आकाश नेकरण. महत्वपूर्ण 2 हादरे बसवलेत ते म्हणजेच हेमंत पटेल त्याने बाद केला. त्यानंतर निलेशला देखील बाद केलं. नवीन फलंदाज जातोय तो म्हणजेच भावेश. आणि गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच आकाश जो कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करतोय. अप्रतिम षटक हाताळतोय आतापर्यंत. धावसंख्या झाली 38. शॉट ऑफ लेन पुल्ड अवे टुवर्ड्स डीप मिड विकेट फॉर 6 रन्स. डोंगरे संघाचा कर्णधार आपण व्यासपीठावर येऊन आयोजकाची संपर्क साधून घ्यायचा आहे. विनंती असेल आपल्याला आयोजकाच्या माध्यमातून की आम्ही वारंवार सूचना करतोय. नामदेव स्पोर्ट डोंगरे संघाचा कर्णधार आपण यायचं आहे व्यासपीठावर आणि अजय भोईर यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 44. पाहतोय आपण व्यासपीठाकडे आगमन होताना एक दोन्ही नामवंत असे स्टार क्रिकेटपटू दिनेश आणि त्याच्या समेत महाराष्ट्र पोलीस ठाकूरपाडाचा एक सुपुत्र म्हणून ज्यांचं नाव नेहमीच आपण घेतोय एक महान ऑलराऊंडर महेश ठाकरे यांचं आगमन. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. क्या बात आहे. म्हणजे पुढचा सामना एक दिलखेच सामना होऊ शकेल. प्रेक्षकांसाठी एक वेगळी पर्वणी देणारा होऊ शकेल. कारण एका संघात असेल दिनेश चौगुले आणि कंपनी जे एक खूपच चांगले अनुभवी अष्टपैलू खेळाडू आहेत तितकेच चांगले यशस्वी गोलंदाज. कारण पोगावला मी त्यांची गोलंदाजी पाहिली होती. त्याने 6 धावा डिफेंड केलं होतं आपल्या संघासाठी. आणि दुसऱ्या संघात ठाकूरपाडा संघामध्ये महेश ठाकरे, सुभाष ठाकरे हे सर्व अष्टपैलू खेळाडू आहेत. तर पुढचा सामना एक दिलखेच असणार आहे. नामदेव स्पोर्ट डुंगे संघाचे देखील प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. चालू असलेला सामना आहे दुसऱ्या फेरीतला पहिला सामना. केवणी स्पोर्ट्स केवणी विपक्ष जय दुर्गा सुरई संघ हा क्षेत्ररक्षण करतोय आणि केवणी स्पोर्ट्स केवणी हा संघ फलंदाजी करतोय. फलंदाजी करताना आतापर्यंत 3 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी जबाबदारी स्वीकारतोय तो म्हणजे गोलंदाज केतन. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन तो गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. स्ट्राईकवर असेल बॅट्समन तो म्हणजेच भावेश. शरीरयष्टी मात्र खूप चांगली आहे. फायदा होईल का या षटकामध्ये पाहूया. केतन, भावेश. यावेळेस मात्र अँगल बनवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न झाला होता पण दिशा हलकीशी भरकटली. पंचांच्या माध्यमातून वाईडचा इशारा करण्यात आलेला आहे. या षटकाची सुरुवात वाईडने करतोय गोलंदाज केतन. धावसंख्या झाले 45 धावा, 45 रन्स ऑन बोर्ड. 15ची धावगती राखण्यामध्ये यशस्वी होतोय केवणी स्पोर्ट्स केवणी हा संघ. नाणेफेकीचा कॉल लगेच आम्ही करणार आहोत. हा जसं षटक संपेल आम्ही नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. आईदेवी वडुनवगर विपक्ष अष्टविनायक ठाकूरपाडा. केतन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. शॉट ऑफ लेन चेंडू हुक केलं जाते. चेंडूला वळवलं जाते ते म्हणजे स्क्वेअर लेग सीमारेषा पार. दमदार असरदार षटकार. गोरी गौरी मांडवा खाली.
संगणक कर्णधाराने आपण यायचे व्यासपीठावर. पहिला षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा आल्या आणि आतापर्यंत चौथ्या षटकामध्ये या पहिल्या चेंडूवर 6 धावा आल्यात. क्या बात आहे, 7 धावा आतापर्यंत खर्च करतोय केतन. कुठल्याच गोलंदाजांनी लक्षवेधी अशी गोलंदाजी या डावामध्ये केली नाही. या प्रत्येक गोलंदाजाला मार बसलेला आहे आणि कुठेतरी आम्हाला आशा होती की केतन या षटकामध्ये कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करेल, पण मात्र प्रयत्न अयशस्वी होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 51 या आकड्यावर. 51 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. पुन्हा एकदा यावेळेस पुल केलं जात आहे डीप मिड विकेट सीमारेषा पार. खणखणीत षटकार. मी कौतुक करेन, काय चांगलं टायमिंग साधतायत आमचे लावण्य डीजेचे संगीत संयोजक. खूप चांगल्या पद्धतीने एक नियोजन बनलेलं आहे आमच्या संगीत वादकाचं आणि आमचं समालोचक कक्षाचं. आता आपण हा 175वा षटकार तुम्हाला पाहायला मिळालेला आहे. धावसंख्या झाले ती म्हणजेच 57 धावा. 57 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आणि लगातारच्या 2 चेंडूवर 2 षटकार आलाय. षटकारांची स्ट्रिक कंप्लीट होईल का? आता मात्र लेफ्ट आर्म अराउंड विकेटच्या दिशेने गोलंदाजी करेल गोलंदाज केतन. स्ट्राईकवर असेल बॅट्समन भावेश, ज्याने आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 2 षटकार खेचलेत. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने चेंडूची हाताळणी केली गेली होती. बॅट अँड पॅड मधला चेंडू होता, पडल्यानंतर हलकासा बाहेर वळालाय. यष्टीरक्षकाला चकून चेंडू मात्र निघून जातोय. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये पंचांच्या माध्यमातून लेग बाईचा इशारा करण्यात आलेला आहे. 2 धावांची वाढ केली जाईल. धावसंख्या झाली ती म्हणजे 59 धावा. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 3 आणि धावसंख्या झाले 59. खूप चांगली धावगती मी म्हणेन या पहिल्या डावामध्ये. जवळपास विजयाच्या जवळ पोहोचतोय की काय असं वाटतोय की काय. पण तसंच जयदुर्गा सुरईचा देखील बॅटिंग अटॅक खूप जास्त स्ट्रॉंग आहे. कारण या अगोदर सामन्यात तुम्ही पाहिलं असेल की कशा पद्धतीने खेळ केला होता. म्हणजे काय एक रफ अँड टफ कॉन्टेस्ट प्रेक्षकांना अनुभवायला मिळू शकेल. पुन्हा एकदा यष्टीरक्षक चुकतोय आणि त्यानंतर शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चुकतोय आणि चेंडू निघून जातोय लॉंग स्टॉप सीमारेषा पार. बाईकच्या माध्यमातून चौकार. सर्व काही सर्व मनोकामना या केवणी स्पोर्ट्स केवणी संघाच्या पूर्ण होतात असं कुठेतरी वाटते आणि थोडंसं नियती देखील नाराज आहे जयदुर्गा सुरई संघाच्या वादने असं वाटते. कारण सर्व काही यशस्वीरित्या परिपूर्ण होते केवणी स्पोर्ट्स केवणी संघाच्या फलंदाजाकडून. कारण आता हा चेंडू खराब नव्हता, पण यष्टीरक्षक चुकून मात्र चेंडू मागे निघून जातो 4 धावांसाठी. तरी देखील धावा येणं महत्वाचं आहे. 4 षटकां सामन्यामध्ये धावा बॅटने येऊ द्या किंवा अवांतरच्या स्वरूपात येऊ द्या, धावा येणं खूप गरजेचं आहे. धावसंख्या झाली ती म्हणजेच 63. पुन्हा एकदा केतन. फटका चांगला आहे. मैदानाच्या समतल खेळला जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण होते. 1 धाव पूर्ण करून दुसऱ्या धावाचा कॉल. धावचीची संधी आहे. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. दोन्ही पुढे सरकून 65 या आकड्यावर पोहोचले. दरम्यान पाहतोय आपण व्यासपीठावर आगमन होते मनोज भोईर यांचे काकाश्री आणि अजय भोईर यांचे पिताश्री आदरणीय यशवंतजी भोईर यांचं आगमन. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. पाहतोय आपण धावसंख्या झाली ती म्हणजेच 65 धावा झाल्या. 65 रन्स. तर चिमुकला पाहतोय आपण अजय भोईर यांचे सुपुत्र कियान भोईर. वेलकम, स्वागत आहे आपलं कियान. बॉल्स फेकून झालेत आतापर्यंत या षटकाचे. जर आपण विचार केला तर 5 शेवटचा चेंडू असेल शिल्लक. धावसंख्या झाले 65. खूप चांगल्या पद्धतीने खेळ होतोय केवणी स्पोर्ट्स केवणी संघाचा. या स्पर्धेचा उच्चांक पकडला कुठलाही डावाचा तर 90चा उच्चांक आहे. 90 धावा एका डावामध्ये पहिल्या डावामध्ये बनवलेल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. केतन. स्ट्राईकवर असेल भाविश. पुन्हा एकदा यॉर्कर लाईन अटेम्प्ट केला होता. आपण चांगले अपील केले गेले, अपील उचलून धरले आणि बाद होऊन परतावं लागेल भावेशला. पण त्यांनी त्याची कामगिरी चोख बजावली आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 65 धावा आणि जिंकण्यासाठी गरज आहे 66 धावांची 4 षटकामध्ये. ते म्हणजे जय दुर्गा सुरई संघाला. जसा पुढील धाव सुरू होईल
आपण मायक्रोफोनवर ऐकता मिस्टर सुनील पवार सर. अनेक अनेक धन्यवाद मनीष पाटील. तर आपण एक महत्त्वपूर्ण सामन्यात नाणेफेक करून घेणार आहोत. आई देवी वडूनगर संघाचं संगणक मनपूर्वक स्वागत आहे आणि अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचं संगणक सागर वेलकम. तर व्यासपीठावर विराजमान हरिभक्त परायण आमचे गुरुवर्य अनंताजी ठाकरे आणि त्याच्या समेत हरिभक्त परायण किरण ठाकरे या दोन्ही महाराजांना मी विनंती करेन की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. टॉप फाईट पाहायला मिळेल. इथे मात्र दोन्ही संघ खूप दर्जेदार आहेत. एकीकडे दिनेश तर दुसरीकडे पाहतोय आपण बम बम सुभाष ठाकरे, महेश ठाकरे आणि ऑल संघ. एक जबरदस्त टॉप फाईट सामना पाहायला मिळेल क्रिकेट रसिकांना. तर टॉस बॉक्समध्ये आगमन होताना पाहतोय आपण हरिभक्त परायण आमचे गुरुवर्य अनंताजी ठाकरे आणि त्याच्या समेत किरण महाराज. हा कॉईन 4 षटकाचा सामना आहे. काटा अशी मागणी आहे पण येतोय काटा. तर पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत आहे. आई देवी वडूनगर संघाचा संगणक नाणेफेक जिंकलेली आहे. प्रत्येक भिवंडी ग्रामीणचे जे 60च्या वरती संघ आहे त्यांचं स्वप्न आहे की BC चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्याचं. निश्चितच तुम्ही जेव्हा सकाळून घरून निघले काय मनात ध्येय घेऊन आले की या ट्रॉफीवर आपलं नाव कोरायचं की नाही, काय बोलशील? प्रयत्न तर 100% असतील, पण पहिल्या मॅचचा विचार करू. हा निश्चित पहिल्या मॅचचा आपण विचार करणार आहे. ते दोन्ही संघादरम्यान यावर्षी मला वाटते की एक वेळेस लढत झालेली आहे आणि तुम्ही बाजी मारलेली आहे. तर नाणेफेक जिंकून सर्वप्रथम काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण घेऊ. ऑल दी बेस्ट. निश्चित माझ्यासोबत सागर ठाकरे अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा संगणक. जो प्रश्न मी त्यांना केला की प्रत्येक ग्रामीण संघाचं एक स्वप्न असतो की भिवंडीची सर्वात मोठी स्पर्धा BC चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्याचं. तुम्ही काय स्वप्न घेऊन आलात या मैदानावर? हो, नक्कीच आम्ही पण ट्राय करू जिंकण्याचा. पण एक खेळाडूकडून काही होत नाही, सर्व खेळाडूंनी त्याच्यात सहभागी झाला पाहिजे. आणि जिथं योग्य आपण पॉईंट बोलला, कारण की अष्टविनायक ठाकूरपाडा संघ एक दर्जेदार सुरुवात केली होती पण त्यांना कुठंतरी महेश ठाकरे आणि सुभाष ठाकरे यांचा थोडासा अपवाद जर वगळला आपण बाकीच्या संघाच्या माध्यमातून हवी तशी कामगिरी पाहायला मिळाली नाही. या सामन्यात काय अपेक्षा असेल इतर खेळाडूकडून? आताच्या सामन्यामध्ये ते सर्व आमचे प्लेयर सर्वच 100% देतील आणि आम्ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. हा सामना टफ फाईट पाहायला मिळेल. हो, नक्कीच. समोरील संघ पण खूप चांगला आहे, त्यांच्यामध्ये पण खूप चांगले प्लेयर आहेत. आम्ही खेळ चांगला करण्याचा प्रयत्न करू. ऑल दी बेस्ट. तर मित्रांनो, इथं मात्र नाणेफेकीचा कॉल पाहिला आपण वडूनगर संघाच्या बाजूने गेलाय आणि त्यांनी निमंत्रण दिलंय अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला की या तुम्ही आमच्या अगेन्स्ट मात्र प्रथम फलंदाजी करा. आपण जाऊया कम्युनिटी बॉक्समध्ये. धन्यवाद. हर्षद चौधरी दापोडे यांच्याकडून हेमंत पाटील आणि केवणी स्पोर्ट्स केवणी संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. तर त्रिमूर्ती बसलेत आमच्या VIP डाईसमध्ये. मिस्टर दिनेश चौगुले, मिस्टर सुभाष ठाकरे आणि महेश ठाकरे. तर आपण थोडी चर्चा करूया कारण ही चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. 60 धन्यवाद संघाचा समावेश. मनीष. सामन्याला आपण सुरुवात करूया. वेळ ज्या प्रकारे मिळेल आपण त्या टाइमला आपण चर्चा करूया कारण की वेळ कमी आहे आणि खूप 12 संघ आपण खेळायचे आहेत. तर निश्चित जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण चर्चा करूया. तर सामन्यात दोन्ही सनवाईचे फलंदाज खेळपट्टीकडे रवाना झालेले आहेत. तर सामन्याला सुरुवात करूया आपण. तर सलामी जोडी पाहतो आपण खेळपट्टीवर सज्ज होताना एक मोठं तगडं आव्हान आहे. पाहतोय आपण 66 धावाचे एक विशाल आव्हान आहे. चमकदार सूर्याची किरण रुपेश सज्ज होते पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी. पहिला चेंडू काय सुपर शॉट आहे, पंच केलाय कव्हर बाउंड्रीच्या बाहेर दणदणीत अप्रतिम चौकार वसूल करतोय रुपेश. सुपर शॉट इथं मात्र पाहतोय आपण रुपेश याच्या बॅटमधून थोडासा उजेष्टीच्या बाहेरचा चेंडूचा पंच केलाय कव्हर पॉईंटच्या वरतून एक दणदणीत चौकार वसूल करतोय रुपेश. सज्ज होताना गोलंदाज राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेस पात्र हवेत आहे पण सुरक्षित फटका म्हटला जाईल. विकेट किपरच्या पाठीमागे चेंडू जातोय आणि तोपर्यंत मात्र एका धावेची संधी होती. या एका धावेने संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 5 बिनबाद. एक जबरदस्त सुरुवात इथं मात्र करावी लागेल जयदुर्गा सूर्य या संघाला आणि ती क्षमता आहे या दोन्ही फलंदाजामध्ये विनोद आणि रुपेश. यानंतर अजून एक जबरदस्त आपण सामना पाहणार आहोत.
आई देवी वडूनगर विपक्ष अष्टविनायक ठाकूरपाडा या दोन्ही संघादरम्यान यास पात्र स्ट्रोक चेक करतोय, फक्त टॅप करतोय, गलीच्या माध्यमातून चेंडू फरार होईल, आउटफील्ड कोण दमदार चेंडू मात्र फरार, सीमा पार, अजून एका दमदार चौकार. यावेळेस मात्र पाहतोय अतिशय वेगात एक धाव पूर्ण करताना धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना 10. आणि निश्चित अधूनमधून जेव्हा मला ब्रेक मिळेल आपण निश्चित मनीष पाटील यांच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत काही खेळूच्या माध्यमातून. यावेळेस पाहता कडा का पुलचा फटका, चेंडूला भिरकावलाय मिडविकेटच्या वरतून. हा अजून एक दमदार, हा पहिला षटकार रुपेशच्या बॅटमधून. तर एक जबरदस्त शॉट पाहिला आपण जाऊया इथं मात्र व्यासपीठावर स्वागताने सत्कार करून घेऊया. ओव्हर टू द मनीष पाटील. याच पाहतोय हवेत आहे चेंडूखाली क्षेत्ररक्षक आणि इथं मात्र जीवनदान आणि ते पण कुणाला रुपेश याला. आणि इथून मात्र निश्चित हा टर्निंग पॉईंट ठरेल काय. तर पाहतोय आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय इथं मात्र जयदुर्गा सुरेश संघाची बिनबाद 14-18. तर जाऊया आपण मनीष पाटील यांच्याकडे. चला आपण शुभ सन्मान करून घेऊया. सर्वप्रथम आपण आदरणीय सन्मान्य सुभाष ठाकरे यांचा शुभ सन्मान करणार जे अध्यक्ष आहेत भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे, त्याचा शुभ सन्मान केला जाईल. आणि खरंच एक मंडळाला एका असोसिएशनला हँडल करणं खरंच एक कठीण गोष्ट असते आणि ती कठीण गोष्ट साध्य केली जाते मिस्टर सुभाष ठाकरे यांच्याकडून. जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. त्यानंतर आपण शुभ सन्मान करणार आहोत मिस्टर दिनेश चौगुले, वडूनगर गावचे एक सुप्रसिद्ध अष्टपैलू खेळाडू. त्यांच्या माध्यमातून नेहमीच एक चांगला खेळ राहिलेला आहे, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलात जे कार्यरत आहेत आणि अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाला एकत्रित आणण्याचं काम ज्यांनी केलंय त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. मिस्टर महेश ठाकरे शुभ सन्मान केले जाईल आणि शुभ सन्मान करतील मिस्टर मनोज भोईर. त्यानंतर आदरणीय सन्मान्य श्रीयुत अनंत ठाकरेजी, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल आणि शुभ सन्मान करतील मिस्टर मनोज भोईर. आदरणीय सन्मान्य श्रीयुत अनंत ठाकरेजी यांचा शुभ सन्मान केला जाईल. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली दमदार सुरुवात पाहतोय आपण जयदुर्गा सुरे या संघाच्या माध्यमातून. सामना एक रंगतदार स्थितीकडे आपण जाताना पाहतोय. व्यक्तिगत स्वतःच पहिल्याने संघ दुसरं षटक. केदारचा पहिला चेंडू फ्लिक केलाय स्क्वेअर रिजनकडे, चेंडू हवाई मार्ग आहे. अप्रतिम अप्रतिम, हा पायाचा इशारा का येईल हे पाहायचंय. षटकार काय जबरदस्त टायमिंग आणि शक्ती पटक्यामध्ये. केदारच्या पहिले चेंडू एक घणाघाती प्रहार करतोय, मनगटी फटका फ्लिक केला होता. एक जबरदस्त टेक्निकली फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे जयदुर्गा सुरे संघाचा विनोद पाटीलच्या बॅटमधून नेत्रदीपक हा षटकार. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली आपण पुढे सरकताना ती आता मात्र पाहतोय 24. याच पाता चांगला फटका आहे लॉंग ऑन रिजनकडे, एका टप्प्याने चेंडू मात्र फरार होईल, सीमा पार, हा चौकार. हायलाइट क्रिकेट पाहतोय आपण ज्या प्रकारे केवणी संघाच्या फलंदाजी केली होती. त्यानंतर मात्र प्रति हल्ला चढवत जयदुर्गा सुरेश संघाने एक अप्रतिम सुरुवात.
अटॅक खूप चांगला आहे बघा. लक्ष खूप मोठं होतं पण लक्षाला न घाबरता त्यांची नॅचरल खेळी आता मात्र त्यांना विजयाकडे घेऊन जाईल का देखील मग पाहण्याचं महत्वाचं आहे. कारण सूर्य संघाचा पहिला डाव पाहिला तर आक्रमक होता आणि तेच आक्रमकता या सामन्यामध्ये देखील पाहायला मिळते सुनील सर. आणि चित्त आणि आवश्यकता आहे संघाला ज्या प्रकारे एक मोठं विशाल आव्हान उभं केलेलं आहे. तब्बल जर पाहिलं आपण 66 धावाचं जर आव्हान सर करायचं असेल तर आक्रमण करणं गरजेचं आहे. आणि ही जोडी अफलातून फटकेबाजी करताना पाहतो आपण मैदानावर. गोलंदाज केदार पहिल्या 2 चेंडूवर तब्बल 10 धावा खर्च करतोय. पुढचा चेंडू यावेळेस पाहता कोलटप्प्याचा चेंडू होता. हेलिकॉप्टर शॉट खेळायचं होतं खऱ्या अर्थाने, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क व्यवस्थित होत नाहीये. अप्रतिम वाफी करताना इथे मात्र गोलंदाज केदार निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय. पाहूया क्षेत्ररक्षण विनोदासाठी कशा प्रकारे लावल्या गेले. बॅकवर्ड पॉईंट शॉट थर्ड मॅन एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये पाहतोय आपण. वाईडिश लॉंग ऑफ शॉट फाईन लेग ऑनसाईडकडे जर पाहिलं आपण विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहतोय. बॅकवर्ड स्कोर लेग मिडविकेट कौ कॉर्नर आणि वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री. फुलटॉसरा फटका पाहतोय आपण मिडविकेट क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक मात्र सज्ज आहे. फक्त आणि फक्त एक धाव इथं मात्र पूर्ण करतोय फलंदाज विनोद. संघात धावसंख्या पुढे सरकते ती 29. एक जबरदस्त सुरुवात इथं मात्र पाहायला मिळते जयदुर्गा सुरई संघाच्या माध्यमातून. सज्ज होतोय गोलंदाज केदार. सज्ज होताना राईट आर्म द विकेट. यावेळेस पता चांगला चेंडू होता, सफल झाला होता. ऑनसाईड कडे ब्लास्ट करण्याचा प्रयत्न अतिशय वेगात एक लेग बायच्या स्वरूपात चोरटी धाव. आणि याच बरोबर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना ती 30. जी सरासरी पाहिजे तर जवळपास जर पाहिलं आपण 16.25 ची सरासरी सर करायची आणि त्या सरासरी जवळ इथं मात्र पोहोचताना एक धमाकेदार सुरुवात. आणि सर्वात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्या प्रकारे विकेट फेकल्या गेल्या नाही. जयदुर्गा सुरई संघाच्या माध्यमातून आक्रमण अप्रतिम आहे. एका चांगला सामना इथं मात्र पाहायला मिळेल. काय केवनी स्पोर्ट केवनी आणि जयदुर्गा सुरई संघाच्या माध्यमातून. यावेळेस पात्र अप्रतिम हा फटका आहे. चेंडूला फेकून देतो मिड विकेटच्या वरतून गगनभेदी षटकार. काय जबरदस्त फलंदाजी पाहतोय आपण. निश्चित माझ्यासोबत जॉईन होताना मनीष पाटील, वेलकम सुस्वागतम. आणि आता मात्र मनीष पाटील जर पाहिलं आपण एटका जेव्हा पत्तरशेदी आहे. नेहमीच मी सांगतो की जयदुर्गा सुरई संघ एक मजबूत आहे आणि ही मजबूत जोडी पाहतोय आपण रुपेश आणि विनोद. काय जबरदस्त, काय बोलशील या खेळीबद्दल? नाही, दबाव न घेता जर तुम्ही खेळ केला ना, ते गोलंदाजी क्षेत्र असू द्या किंवा फलंदाजी क्षेत्र असू द्या, तर तुमच्या संघासाठी ते खूपच महत्त्वपूर्ण ठरते. आणि मला असं कुठे दबाव जाणवला नाही दोघांच्या बॅट्समधून. कारण रुपेशने एक षटकार घेतला, एक चौकार घेतला. विनोदच्या माध्यमातून 2 षटकार 2 चौकार आल्यात आणि विजयाला गवसणी घालण्यासाठी दोन्ही फलंदाज एक आक्रमकता धारण करतात आणि संघाची धावसंख्या नेऊन पोहोचवतात 36 वर. जिंकण्यासाठी 66 ची गरज होती आणि आता मात्र धावगती आपल्याला पाहायला मिळते 18 ची आणि गरज आहे 15च्या धावगतीने 30 धावांची. तर 2 षटकामध्ये 30 धावा होतील का, हा देखील एक महत्त्वपूर्ण प्रश्न असणार आहे. लेट्स सी, विल इट बी पॉसिबल. आणि जिथं जबरदस्त फलंदाजी पाहतोय आपण. कुणाल यांचं आगमन होते. वेलकम कुणाल, सुस्वागतम. आता मात्र सामना जिंकण्यासाठी पाहतोय आपण इथूनच चेंडू शिल्लक आहे 12 आणि धावा बनवायला लागेल. अजून जर पाहिलं आपण आमचे गुणलेखक सांगतायत 30. अजून सामना संपला नाही एवढा मी म्हणेन. आणि एक जमेची बाजू जर पाहिली आपण मनीष पाटील तर निश्चित जयदुर्गा सुरई येस संघाची, कारण की अजून कुठल्या प्रकारे विकेट फेकल्या गेले नाही. काय अप्रतिम A1 क्वालिटीची फटकेबाजी पाहतोय आपण विनोदच्या बॅटमधून. पहिल्या डावात वाटलं होतं की केवनी स्पोर्ट्स केवनी संघ हा एक हाती जिंकेल, पण मात्र खूप चांगला पलटवार, खूप चांगला काउंटर अटॅक केला जातोय जयदुर्गा सुरईकडून. सज्ज होताना गोलंदाज. यावेळेस पात्र छोटा बम बडा धमाका, चेंडूला फेकून दिले दूर असा षटकार. काय जबरदस्त स्वागत केले गेले. गोलंदाज पाहतोय आपण धनराज यांचं. मूर्ती लहान पण कीर्ती महान, छोटा बम बडा धमाका दाखवलंय. मी भिवंडीतला छोटा बम म्हणून का समजला जातोय. सुरईचा हा सुपुत्र अप्रतिम टोलेजंग फटकेबाजीला प्रारंभ केलाय. चेंडूला भिरकावलंय उंच आणि लांब षटकार. गोलंदाज सज्ज होताना धनराज.
परत एक यावेळेस स्वतः पुलचा फटका वेगवान आहे पण प्लेसमेंट ठीक नव्हती. डीप मिड विकेट कडे क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एक धाव पूर्ण करतोय फलंदाज रुपेश. या एका धावनी संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती. आता मात्र जर पाहिले आपण 43 एक जबरदस्त सुरुवात बिनबाद 43. त्यामध्ये जर पाहिलं आपण 7 चेंडूमध्ये विनोद 22 या धावसंख्येवर आणि तेवढ्याच चेंडूचा सामना करताना रुपेश सुद्धा 20 या धावसंख्येवर एक जबरदस्त आक्रमक फटकेबाजी पाहायला मिळते सुरई संघाच्या माध्यमातून. यावेळेस पात्र लाईन कुठे हे चेक करताना जावेद फरीद सरांचे दोन्ही समांतर रेषेत टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर चेंडू हवेमध्ये वळतोय. दोन्ही समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर इथं मात्र पुढे सरकताना ती 44. एक जबरदस्त सुरुवात. ग्रामीण क्रिकेटचा रंग गुलाबी आपण पाहता येतं. चॅम्पियन ट्रॉफी 2020चा 30वा दिवस. इथून मात्र 10 चेंडूमध्ये 22 धावेची अजून आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. यावेळेस काय घडलंय पाहायचंय. लाईन कुठे आहे परत एकदा निश्चितच जावेद फरीद सर चेक करताना उजव्या एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू वाईटचा इशारा येतोय. हे चेंडू टाकणं टाळावे लागेल जर सामना जिंकायचा असेल केवनी स्पोर्ट केवनी या संघाला. गोलंदाजीचा स्तर चांगला ठेवावा लागेल. तुम्ही फलंदाजी या क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे पण विसरता कामा नये तुम्ही देखील एक चांगले बॉलिंग अटॅक असलेला संघ आहे आणि समोरील संघ जय दुर्गा सुरई खरंच एक नेत्रदीपक अशी फटकेबाजी करतोय सुनील सर. आणि मला तर असं वाटतंय की आता हा सामना एका रोमांचक अवस्थेत येऊन पोहोचलाय आणि कुठेतरी आता जो कानमंत्र दिला गेला त्या कानमंत्राचा फायदा होईल का गोलंदाजाला. लेट्स सी. आणि जिथं बरोबर सांगितलं पण सामना तर रंगतदार स्थितीमध्ये पहिल्या चेंडूपासून आहे. पण इथं मात्र जर विचार केला आपण मी तर एवढा म्हणेन की जवळपास पूर्णपणे सामन्यावर पकड मजबूत करताना जयदुर्गा सुरई ये हा संघ एक जबरदस्त फलंदाजी पाहतोय आपण. धावफलकावर धावा स्थिर आहे. धावफलकावर जर पाहिलं अजून आपण 45 एक जबरदस्त फलंदाजी पाहताना पाहतोय. आणि या स्पर्धेची सर्व साईज इंडिव्हिज्युअल स्कोर भागीदारीचा कीर्तिमान जो वडपे संघाचे अक्षय आणि हर्षद यांच्या नावावर आहे तो कीर्तिमान इथं मात्र मोडेल काय जयदुर्गा सुरई संघाचे सलामीचे फलंदाज. यानंतर अजून एक जबरदस्त टफ फाईट पाहायला मिळेल. एकीकडे पाहतोय आपण बुम बुम सुभाष ठाकरे तर दुसरीकडे दिनेश अँड ऑल टीम. तर सामना एक रंगतदार होईल पण हा सामना कशा स्थितीकडे झाले पाहिजे कारण की या परिसराला नेहमीच एक दादा संघ म्हणून ज्याची ओळख आहे जयदुर्गा सुरई विपक्ष केवनी स्पोर्ट केवनी. येस डेफिनेटली रंगत तर वाढणार आहेच या सामन्याची कारण जसा जसा खेळ पुढे जात जाईल तशी तशी रंगत वाढते. समीकरण कमी जास्त होत राहील आणि दोन्ही संघाचे समर्थक मात्र थोडेसे टेन्शनमध्ये असतील सुनील सर कारण त्यांना त्यांच्या संघ जिंकण्याची खूप जास्त अपेक्षा आहे इच्छा आहे. आणि चित्त दोन्ही संघाचा मी पाठीराख्यांचा विचार केला पण दोन्ही संघाच्या पाठीराख्याची हृदयाची ठोके ठक 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 करत असेल. काय घडेल कोण जिंकेल कोण हारेल पण इथं मात्र एकच सांगेल दोन्ही संघासाठी जो जितेगा वही सिकंदर जो चांगला प्रयत्न करेल तो मात्र विजय संपादन करेल. कौतुक करावं तेवढं कम. इथं मात्र रुपेश आणि विनोदचं पहिला चेंडू हा फटका पाहतोय आपण डिमिड्युकेटिजनकडे फक्त एक धावेसाठी आणि या एका धावेने संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते. जर पाहिली आपण 46 धावा. इथं मात्र सामना जिंकण्यासाठी अजून सामन्याची उलटी गिनती सुरू होते. पाहतोय आपण 9 चेंडूमध्ये 20 धावेची आवश्यकता. एक जबरदस्त लढत आपण पाहतोय. ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम. यावेळेस पाहता काय घडले पाहिजे. चेंडू मात्र डीप मिड ऑफला येतोय. एक धाव पूर्ण. खराब क्षेत्ररक्षण चुकीला माफी नाही आणि पाहतोय आपण इथं मात्र किती धावा पूर्ण करेल. अतिशय वेगात या 3 धावा पूर्ण करताना पाहतोय आपण फलंदाज रुपेश याला. या 3 धावांनी संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती. आता मात्र जर पाहिली आपण 49 सामना जिंकण्यासाठी अजून 17 धावेची आवश्यकता. अजून सामना संपला नाही कारण की चेंडू उरले फक्त. इथून मात्र जर पाहिले आपण 8 चेंडू आणि 17 असं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी सुरई संघासमोर आव्हान असेल. यावेळेस पाहता काय प्रहार आहे. बॅटमधून मधुर आवाज आणि दूर असा लांब पल्ल्याचा षटकार. त्या षटकामध्ये 66 धावाचं लक्ष होतं. असं वाटलं नव्हतं की हा सामना
एवढ्या जवळ येऊन जाईल, पण क्षमता होती या संघामध्ये आणि ती क्षमता दाखवतोय विनोद आणि रुपेश. जर क्षमता माहीत होती केवणी स्पोर्ट्स केवणी संघाला, मग एवढं हा लाईटली सामना घ्यायला नको होता. तुमचा 65 धावा होत्या, तुम्ही समोरच्या संघाला मात्र ते गृहीत धरलं आणि वाटलं की तुम्ही एक हाती जिंकाल, पण तसं काय घडलं नाही. रुपेश आणि विनोदने मात्र आक्रमक फलंदाजी करून मात्र खूप चांगली फलंदाजी केली. एक चेंडू शिल्लक आहे मित्रांनो, प्लीज. 7 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. 7 चेंडूत 11 धावांची गरज आहे. आणि संधी आहे का सुनील सर, तुम्ही तुमच्या अनुभवाच्या बळावर तुम्ही या परिसरात समालोचन करता, तुम्हाला काय वाटते, संधी आहे का केवणी स्पोर्ट्स केवणी संघाला विजयाकडे जाण्याची? आणि जिथं मी तर म्हणेन की माझं जवळपास 70% सुरेश संघाकडे जाईल, कारण की आपण मैदानावरची स्थिती पाहतोय. 11 चेंडू 11 धावा 7 चेंडूमध्ये बनवायचे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, दोन्ही फलंदाज सलामीचे आहेत. पूर्णपणे चेंडू टेनिस नाही फुटबॉल दिसतोय. सेट झालेले मनसोक्तपणे फटकेबाजी करताना मी तर या स्थितीला बेनिफिट देईल सुरेश संघाला. येस, डेफिनेटली. प्रेक्षक देखील आता स्वतःच्या संघाला जिंकवण्यासाठी टाळ्या वाजवतात, शिट्या वाजवतात, पण मात्र आता शेवटच्या मोमेंटला जो खेळाडू चांगला खेळ करेल आपल्या संघासाठी तोच संघ जिंकेल. आणि पहिल्याच्या पूर्वार्धाच्या षटकात काय झालं त्याच्याकडे कोणाचं लक्ष नसेल. पण विकेट प्राप्त करावं लागेल यावेळेस. अशी गोलंदाजी जर केली आपण तर सामना जिंकू शकणार नाही, कारण की नो बॉल आणि प्री हिट असेल या चेंडूवर, म्हणजे सोने पे सुहागा. 7 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी. भिवंडीकरांच्या भाषेत बोलायचं झालं तर उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट. आणि जिथं फ्री हिट चेंडू असेल आणि इथं असं वाटतं की थोडीशी दुखापत पाहतोय आपण गोलंदाजाला, ज्या प्रकारे हा चेंडू वेगवान टाकण्याचा प्रयत्न केला होता. एक छोटासा ब्रेक, आपण जाऊया डीजे कडे, मधुर संगीत ऐकू. तर सामना आपण पाहतोय एक इथं मात्र शेवटच्या क्षणापर्यंत येऊन ठेपलेला आहे, कारण की इथून मात्र 7 चेंडूमध्ये धावा बनवायला लागेल. जयदुर्गा सुरेश संघाला सामना जिंकण्यासाठी 10 धावाची आवश्यकता आहे. आणि विनोद यांचा जर आपण धावफलक पाहिलं तर 10 चेंडूमध्ये 29 का एक अतिशय छान फटकेबाजी पाहायला मिळाली. आणि त्याचाच पार्टनर पाहतोय आपण सलामीचा रुपेश, 8 चेंडूमध्ये 23 धावाची एक अतिशय चांगली खेळी, म्हणजे बिनबाद तब्बल 56 म्हणजे 50 धावाचा आकडा पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप पूर्ण करताना पाहतोय आपण. तब्बल 56 नाबाद भागीदारी पहिल्या विकेटसाठी, एक जबरदस्त भागीदारी पाहिली आपण इथं मात्र दोन्ही प्लॅनच्या माध्यमातून. जर असा सामना जिंकला तर एक कीर्तिमान देखील प्रस्थापित करू शकतील, कारण 63चा कीर्तिमान आहे आणि जर सामना जिंकला तर तेवढा कीर्तिमान त्यांच्या नावावर या स्पर्धेचा राहील. आणि जिथे इथं मात्र एक मोठं आव्हान जो उभं केलं होतं, असं स्वप्न सुद्धा विचार केला नसेल केवणी स्पोर्ट केवणी संघाने की ही स्थिती या दरम्यान येईल. यावेळेस पाहता स्लॉक स्वीपचा फटका, गॅप आहे, आउटफील्ड खूप दमदार, चेंडू निघून जाईल लॉंग लेग शिमीच्या बाहेर 4 धावासाठी. पाहू शकता रिप्लेमध्ये डाव्या यष्टीवरचा हा चेंडू होता. काय अप्रतिम स्लॉक स्वीपचा फटका पाहिला आपण विनोद पाटीलच्या बॅटमधून. अजून एक ब्रँड चौकार निघतोय. संघात धावसंख्या जर पाहिली आपण 60चा आकडा पार करताना पाहतोय, एक जबरदस्त भागीदारी. आणि विनोद इथं मात्र पाहतोय की 11 चेंडूचा सामना आतापर्यंत केलेला आहे आणि तब्बल त्या 11 चेंडूमध्ये नाबाद 33, काय धमाल आणि कमाल फटकेबाजी पाहतोय आपण विनोद पाटीलच्या बॅटमधून. तर या दरम्यान कॉमेंट्री पॅनलला, BCA चॅम्पियन्स ट्रॉफीला आणि सर्व संघांना शुभेच्छा. मिस्टर सुभाष धुमाल जे कॉम्प्युटर म्हणून संबोधित जातात. सुनील पवारजी, काय चांगला कॉन्टेस्ट राहिलाय हा. 6 चेंडूमध्ये आता 10 धावांची गरज आहे आणि जवळपास आता 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. तर 6 बॉल 6 बॉल टू रन इक्वेशन झालेलं आहे. अजूनही कुठेतरी आशा आहे केवणी स्पोर्ट्स संघाला की या महत्त्वपूर्ण परिस्थितीमधून देखील बाहेर निघू शकेल. तर आता गोलंदाज जो येणार आहे चौथा, रोहित, जर या रोहितने केवणी स्पोर्टला विजय मिळवून दिला तर मात्र 2 ते 3 दिवस मात्र त्याची मिरवणूक गावामधून निघेल. आणि जिथे यासाठी मात्र अष्टविनायक ठाकूरपडा संघाचा यतीश ठाकरे हा गोलंदाज बनावा लागेल. यावर्षीच्या हंगामामध्ये 6 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यानं होता यतीश ठाकरे यांनी. त्या प्रकारे गोलंदाजी होईल काय इथे मात्र पाहायचंय. गोलंदाज रोहित, समोर खेळण्यासाठी फलंदाज असेल रुपेश.
पहिला चेंडू पहिला पण टर्न केला स्कोरलेग पंच्या ठीक पाठीमागं दुसऱ्या धावची मागणी इथं माता करेल काय पण नकारतोय आणि चांगला विचार इथं माता पाहतोय आपण. फक्त एक धाव 5 चेंडू 5 धावा सामना जिंकण्यासाठी इथं मात्र सूर्य संघाला. आणि इथून मात्र जर सामना गमावलाय जयदुर्ग सूर्य संघाने तर निश्चित खूप मोठं नुकसान होईल, कारण की ज्या स्टेजपर्यंत आपण येऊन टेपले इथं मात्र एखादा विकेट जर अजून प्राप्त केलाय तर सामना रंगतदार स्थितीकडे जाईल. या स्वतः स्वीपचा फटका चांगला आहे. अप्रतिम अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहिलं आपण बॅकवर्ड स्कोरलेग रिजनकडे. आणि असं वाटते की केवनी संघाचे खेळाडूंनी हे दाखवून दिले की सामना अजून सोडला नाहीये. जोपर्यंत जाण आहे तोपर्यंत लढणार आहे मैदानावर आणि कौतुक करायला पाहिजे. निश्चित सामना सोडून देणं म्हणजे एक खराब काम म्हणता येईल. सामना टफ कसा होईल 100% देण्याचं काम इथं मात्र या षटकामध्ये करताना पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होताना रोहित. 4 चेंडू सामना जिंकण्यासाठी 4 धावेची आवश्यकता. एखादा विकेट या चेंडूवर घेऊन देईल काय रोहित आपल्या संघासाठी, की मात्र सामना रंगतदार स्थितीकडे जाईल. खराब चेंडू काय दर्जेदार हुकचा फटका चेंडूला भिरकावलाय. बॅकवर्ड फाईन लेगच्या वरतून विजयी षटकार रुपेशच्या बॅटमधून जबरदस्त षटकार.